आणि जे मतं आमदाराचे असतील त्याप्रमाणे आमचा विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाणार आहे आणि उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. असं काही नवीन नाही आहे. जे भारतीय जनता पार्टीला आणि या महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षित आहे तेच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार निर्णय घेणार. तर रावसाहेब दानवे यांची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया पाहत होतो. कोर कमिटीच्या बैठकीनंतर गटनेता भाजपचा निवडला जाणार आहे. निरीक्षक मी हकदार होतो आणि आज खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा एक नेता जलनायक या राज्याच्या शासनावरती अश्वरूढ होण्यासाठी तयार झालेला आहे, सज्ज झालेला आहे आणि त्या देवाभावाविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड स्वाभिमान अभिमान आहे. निश्चित महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची क्षमता ही देवाभाऊची आहे. नक्कीच. पण आज त्यांची निवड होईल गटनेतेपदी आणि यानंतर मुख्यमंत्री पदाची पण शपथ घेतील ते उद्या. निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ दिसतील आणि अनेक संकटावरती ह्या व्यक्तिमत्वानं मात केलेले, स्वकीय परकीय या सगळ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यावरती मात महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं देवाभाऊनी केली. नाराजी वगैरे काही आहे महायुतीमध्ये, कारण ते मुख्यमंत्री पद मिळावं असं वारंवार म्हटलं जात होतं. आपल्या सोबत आहेत गोपीचंद पडळकर सुद्धा. नाराजी कुणाची आहे ह्याच्याशी महाराष्ट्रातल्या जनतेला काही देणं गेला नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त देवाभाऊ मुख्यमंत्री झाला पाहिजे एवढी मनोमनी इच्छा आहे. बाकीशाशी महाराष्ट्राचा काही देणं घेणं नाही.